मंडळी, असं म्हणतात की ऐकावं ते नवलच, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ना, जे काही घडतंय ते खरोखरच नवल आहे आणि त्याच्यापेक्षा कदाचित अधिकच आहे. नारायण राणे यांनी 2005 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा त्याग केला. त्यानंतर ते काँग्रेस आणि आता भाजपमध्ये आहेत. पण त्यांचाच लेक निलेश राणे, थोरले चिरंजीव निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आता शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेत. त्यांचा पक्ष प्रवेश होतोय आणि तीच दृश्य आपण पाहतोय. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पक्ष प्रवेशाची ही दृश्य आपण पाहतोय एबीपी माझाच्या स्क्रीनवर. माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या संपूर्ण जनतेला त्यांनी संबोधन करावं. आपल्या समोर सादर शिवरायांचा अंतरंगात मनात कणखर बाणा हे शिवधनुष्य उचललेलं आहे. विजयाचं रणशिंग फुंकण्यासाठी या कोकणच्या लाल भूमीमध्ये, या कोकणच्या सांस्कृतिक भूमीमध्ये या ठिकाणी नवा बदल घडविण्यासाठी आपण सगळेच सज्ज होऊया. अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलल्यानंतर हिंदुत्वाची आण आणि जाण आणि पुन्हा एकदा शिवधनुष्य उचलूया आपण शिवधनुष्य, अशा पद्धतीचा नारा देत यानंतर आपण ज्यांच्या संबोधनासाठी उत्सुक आहोत ते आपल्या सगळ्यांचेच लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब एवढ्या लांबून प्रवास करून खास आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं अनुभवाने आणि आपल्या कणखर बाण्याने तेजाळणारं संबोधन आहे ते आपण याच ठिकाणी ऐकणार आहोत. तर भाजप खासदार नारायण राणे, भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत निलेश राणे आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. मंडळी, आता दिवसभरातली दुसरी मोठी बातमी पाहूया. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती ती आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? अखेर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे मनसेच्या तिकिटावर मुंबईच्या माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेना, मनसे आणि ठाकरे कुटुंबियाच्या दृष्टीनं माहीम मतदारसंघाला अनेक कारणांनी ऐतिहासिक महत्त्व आहे. पहिलं कारण म्हणजे शिवसेनेचा जन्म हा दादरच्या कदम मॅन्शनमध्ये झाला होता. दस्तूरखुद्द राज ठाकरे ही कदम मॅन्शनमधल्या त्याच घरात लहानाचे मोठे झाले. तिथून त्यांनी आपला मुक्काम हा आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ निवासस्थानी हलवला. शिवसेना प्रमुख या नात्यानं बाळासाहेब ठाकरेंची पहिली सभा ही शिवाजी पार्कवर पार पडली होती. त्यानंतर 39 वर्षांनी राज ठाकरे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली सभा ही शिवाजी पार्कवरच घेतली होती. ही दोन्ही ठिकाणं माहीम मतदारसंघातच येतात. शिवसेना भवन, मनसेचं राजगड हे कार्यालय आणि राज ठाकरेंचं आत्ताचं निवासस्थान शिवतीर्थ हेही याच मतदारसंघात आहे. अमित ठाकरेंच्या रूपानं ठाकरे घराण्यातली दुसरी व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली. 2019 साली आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हेही आमदार आहेत, पण त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता. म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येण्याचा मार्ग त्यांनी तेव्हाही स्वीकारला नव्हता. अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशाही चर्चा मध्यंतरी सुरू होत्या, पण तसं झालेलं नाही. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. तसंच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांना माहीम मतदारसंघात आघाडी मिळाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना प्रश्नही विचारण्यात आला होता. पाहूयात त्यांनी काय उत्तर दिलं. नेहमी सांगतो की राजसाहेब एक भूमिका घेतात ती ठामपणे घेतात आणि ती उपकाराची भूमिका नसते आणि त्यांची कधी इच्छा नसते की समोरच्यांनी परतफेड करावी. कारण साहेब मला नेहमी बोलत आले की हे राजकारण आहे, समोरचे लोक कसे आहेत हे आपल्याला ओळखायला पाहिजे. त्याच्यामुळे लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला. त्याच्यामुळे त्यांचे जवळचे मित्र असतील, राणेसाहेब असतील किंवा मोहन साहेब असतील, त्यांच्यासाठी त्यांनी प्रचार केला किंवा सभा दिली. पण त्यांनी परतफेड करावी ही आमची सवय नाही आणि इच्छा पण नाही. आणि अमित ठाकरेंच्या या वक्तव्याशीच निगडीत आहे आजचा आमचा पहिला प्रश्न. पाहूयात तो पोल सेंटरला. माफ करा, दुसरा प्रश्न. आता दुसरा प्रश्न, लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीची मदत करूनही अमित ठाकरेंविरोधात महायुतीनं उमेदवार देणं पटतं का? होय आणि नाही
असे 2 पर्याय त्यासाठी आहेत. म्हणजे अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी रोचक प्रतिक्रिया दिली. राऊतांनी अमित ठाकरेंना शुभेच्छा तर दिल्या, पण त्याआधी त्यांनी राज ठाकरेंना टोमण्या मारण्यासाठी ते विसरलेले नाहीत. भारतीय जनता पक्षाला मदत करण्यासाठी जे काही फोर्सेस निर्माण झालेले आहेत त्या महाराष्ट्रामध्ये बरं का, ते प्रत्येकजण जास्तीत जास्त उमेदवार द्यायचा प्रयत्न करतो. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि अनेकदा वर्षानुवर्ष निवडणुका लढवूनसुद्धा यश प्राप्त होत नाही अनेक पक्षांना. ते पक्षसुद्धा निवडणूक लढण्याचं थांबत नाहीत. म्हणून निवडणूक त्यांनी लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. जर दादर मतदारसंघामध्ये आमच्याच परिवारातले अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचं राजकारणामध्ये स्वागत करावं ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. मंडळी, संजय राऊतांनी इतक्या खुल्या दिल्यानं अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या की त्यावेळी सगळ्यांना वाटलं की बहुतेक अमित ठाकरेंविरोधात उमेदवार ते देणार नाही अशी काहीशी घोषणा करतात की काय. सगळ्याच पत्रकारांनी एका आवाजात प्रश्न विचारला की तुम्ही दादर माहीममध्ये उमेदवारी न देता अमित ठाकरेंचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सोपा करणार का. मग त्यावर संजय राऊतांनी सारा इतिहासच सांगून टाकला. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आलेली आहे. दादर माहीम हा मतदारसंघ जो आहे, ज्या भागामध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही. आणि मंडळी, अगदी असंच झालं, कारण दुपारीच उद्धव ठाकरेंनी आधी माहीम मतदारसंघासाठीचा आपला उमेदवार जाहीर करून टाकला. हा मतदारसंघ आपल्यासाठी किती प्रतिष्ठेचा आहे हेही त्यांनी दाखवून दिलं. ठाकरेंच्या शिवसेनेनं माहीममधून विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे, तर शिंदेंनी विद्यमान आमदार सदा सरवणकरांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरेंसमोरचं आव्हान कठीण आहे हे नक्की. मंडळी, आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न होता, लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीची मदत करूनही अमित ठाकरेंविरोधात महायुतीने उमेदवार देणं पटतं का. होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. एक्सवर प्रतिक्रिया आली आहे, ती सुपारी फक्त लोकसभेपुरतीच होती, आता विधानसभेचा आणि त्याचा काय संबंध. शंतनू गौतम म्हणतायत, होणारच होतं, बिनशर्त पाठिंबा देण्याचा आणि उमेदवार देण्याचा काहीही संबंध नाही. शेवटी ज्याचा त्याचा राजकीय प्रश्न आहे. हे दोन्ही देऊन कोणी कुणावर उपकार केलेले नाहीत. यूट्यूबवर नितीन पाटील म्हणतायत, गरज सरो वैद्य मरो ही मुख्यतः भाजपची चाणक्य नीती आहे. यूट्यूबवर अशोक देशमुख म्हणतायत, महायुतीला पाठिंबा देताना मनसेने विचार केला नव्हता की आपण विषारी सापाला दूध पाजतो आहोत. फेसबुकवर प्रताप पाटील म्हणतायत, मनसेचे कमीत कमी 25 ते 30 आमदार येणार. फेसबुकवरच सचिन गायकवाड म्हणतायत, सुतासारखं सरळ करा साहेब दाढीला. इंस्टाग्रामवर प्रथमेश प्रधान म्हणतायत, अजिबात नाही, हा विश्वासघात आहे. इंस्टाग्रामवर राहुल खरात म्हणतायत, भाजप कधीच कुणाचा मित्र नाही होऊ शकत, जुनी सवय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.